नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी आयुर्वेद या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. त्वचेवरील काळे डाग, वांगाचे डाग यावर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. त्वचेवरील डाग ही एक सामान्य बाब आहे, ज्यामध्ये त्वचेवर गडद असे डाग येतात. याच डागांना आपण हायपर पिगमेंटेशन या नावाने देखील ओळखतो. वांग म्हणजे त्वचेवरील असे पॅच जे आजूबाजूच्या त्वचेपेक्षा जास्त गडद दिसतात. हे डाग कशामुळे होतात, तर हार्मोनल इम्बॅलन्स, गर्भधारणा किंवा गर्भविनिरोधक गोळ्यांमुळे देखील हार्मोनल बदलामुळे आपल्या त्वचेवर वांगाचे डाग येऊ शकतात. तसेच सूर्यप्रकाश किंवा कुठल्याही प्रकारची हीट म्हणजेच उन्हाच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने त्वचेमध्ये मेलॅनिनची उत्पन्न वाढते. यामुळे देखील वांग येऊ शकतात. किंवा कुठल्याही प्रकारची जळजळ होणे, ॲलर्जी होणे, इजा होणे आणि हे जे भरले जाते, हे भरल्यानंतरही हे डाग ह्या त्वचेवर येऊ शकतात. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये करावा आणि उन्हामध्ये जाणे टाळावे. उन्हात जायचे असेल तर सनस्क्रीनचा वापर करून त्वचा पूर्णपणे झाकली जाईल याप्रमाणे त्वचेची काळजी घ्यावी व रात्री झोपताना देखील नाईट क्रीमचा वापर करावा. हे प्रॉडक्ट जर तुमच्याकडे नसतील तर सकाळी उठल्या उठल्या त्वचेवर कच्च्या दुधाने मसाज करावे व रात्री झोपताना कोरफडीचे जेल म्हणजेच ॲलोवेरा जेल लावावे. घरचे असेल तर जास्त चांगले, नसेल तर तुम्ही बाहेरूनही घेऊ शकतात. तसेच आज मी तुम्हाला जे सिरम तयार करून दाखवणार आहे, या सिरमचा जर तुम्ही वापर केला ना, तर यामुळे त्वचेवरील काळे डाग तर निघून जाणारच आहे, परंतु त्वचा टाईट होते व स्किन सुंदर होऊन त्वचेवर एक नॅचरल चमक येते व गालही गुलाबी होतात. म्हणजेच आपली जी लहानपणीची स्किन असते ती सहजतेने आपल्याला जर हवी असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकतात. सिरम बनवण्याची कृती. यासाठी एक लोखंडाचे जाड बुडाचे पात्र घ्या व याप्रमाणे एक पात्र यावर ठेवून द्या आणि यामध्ये बदामाचे तेल टाका. यातच 10 ते 15 याप्रमाणे अखंड लवंग घेऊन या लवंग देखील टाकून द्या. ज्याप्रमाणे मी दाखवत आहे याप्रमाणेच हा उपाय करायचा आहे. म्हणजे डायरेक्ट आपल्याला गॅसवर हे पात्र न ठेवता ज्याप्रमाणे आपण डबल बॉईल करतो ना, त्याप्रमाणे हे गरम करून घ्यायचे आहे. यातच आपण भीमसेनी कापूर म्हणजेच जे ओरिजिनल कापूर असते हे कापूर टाकणार आहोत व मधून मधून याप्रमाणे चमचा फिरवायचा आहे. जोपर्यंत हे भीमसेनी कापूर पूर्णपणे मेल्ट होत नाही, वितळत नाही, तोपर्यंत हे छान गरम होऊ द्या. म्हणजे ह्या पदार्थांचा जो अर्क असतो ना, यामध्ये छान उतरतो. लवंग देखील पूर्णपणे वर आले आहेत आणि जे आपण कपूर टाकले आहे ते कपूर देखील पूर्णपणे वितळले आहे. म्हणजेच आपले सिरप येथे छान तयार झाले आहे. याप्रमाणे तयार झाले की हे थंड होऊ द्या आणि थंड झाले की हे एका कंटेनरमध्ये काढून घ्या. यामधील जे लवंग आहे ना, हे काढायचे नाही व असेच हे पॅक करून ठेवून द्यायचे आहे. ज्यावेळेस हवे त्यावेळेस आपल्याला याचा वापर करता येतो. वापरण्याची पद्धत. दररोज रात्री झोपण्यापूर्वी प्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे व कोरडा करून संपूर्ण चेहऱ्याला या सिरमने 2 मिनिटे मसाज करायचे आहे. तसेच 2 ते 3 थेंब नाभीमध्ये देखील सोडायचे आहेत. असे जर तुम्ही केले ना, अवघ्या 7 दिवसात तुम्हाला लगेच फायदा जाणवेल. आणि जर कंटिन्यू या सिरमचा वापर केला तर स्किन अगदी सुंदर होतेच, त्वचेच्या सर्व समस्या निघून जातातच, परंतु वांगाचे जे डाग आहेत ते डाग देखील पूर्णपणे बरे होण्यास यामुळे मदत होते. अगदी नॅचरल आणि घरगुती उपाय आहे व 100% फायदा देणार आहे. हे सिरम 3 ते 4 महिने टिकते. वारंवार तयार करून घेण्याची गरजही नाही व आपल्याला सहजतेने कधीही लावता येणार आहे. ज्याप्रमाणे आपण क्रीम वापरतो त्याप्रमाणे हे वापरायचे आहे व लहान मुलांच्या स्किनवर जरी तुम्ही हे लावले ना, तरी देखील स्किन सुंदर आणि सॉफ्ट राहण्यास यामुळे मदत होणार आहे. तर मग आहे की नाही अत्यंत साधा, सोपा, घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.